तर मित्रांनो, ज्यावेळा पुलवामा हल्ला झाला त्यावेळेला आपले 40 जवान गाडीत बसून त्यांचा बॉम्बस्फोट करण्यात आला. किती निर्दयी प्रकारे त्यांचा खून झाला हे सर्व भारताने पाहिलं आहे. व आता ते म्हणत आहेत की आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला. पण तुम्ही एवढा आरडेक्स भारतात पोचतात व तुम्ही म्हणताय की बॉम्बस्फोट होत नाही. मग हे काय भारतातलीच गोष्ट झाली ना आता ती. आता म्हणताय की तुम्ही मुंबईत बॉम्बस्फोट होत नाही, आजपर्यंत 10 वर्षात तुम्ही कधी ऐकलं आहे काय? पण हे बॉम्बस्फोट तुमच्या काळातच झाला आणि तोही जवानावर झाला. जो भारताचं संरक्षण करणारा आहे त्याच्यावरच तोच सुरक्षित नाही तर ते भारतीय सर्वसामान्य लोक काय सुरक्षित राहणार आहेत ह्या तुमच्या नेतृत्वाने? त्यांची मात्र पोरं अदानी, अंबानी किंवा अमित शहा असे जे मोठे मोठे नेते आहेत ते मात्र त्यांच्या मुलांना इंग्रजी शाळेत, परदेशी शाळेत शिकवत आहेत व त्यांना परदेशात जाण्यास, व्यवहार करण्यात किंवा शाळा शिक्षण घेण्यास त्यांना मात्र परवानगी आहे. पण हे आपलं असं जे षडयंत्र करून मराठी मीडियम सगळं इंग्लिश मेडिकल व इंजिनिअरिंगचा सिलेबस जो आहे तो मराठीमध्ये आणून फक्त त्यांना भारतामध्येच मर्यादित ठेवण्याचं काम हे नरेंद्र मोदी करणार आहे व त्यांना इंग्रजी येण्यास कधीच येणार नाही. जर तुम्ही जो सिलेबस मराठीमध्ये जर आणला तर फक्त ते मराठीच बोलू शकणार आहेत, इंग्रजी कधीच बोलू शकणार नाहीत. तर हे त्यांचं षडयंत्र आहे मित्रांनो. हे गोरगरीब जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांचं षडयंत्र काय आहे की गोरगरीब विद्यार्थी परदेशात जाऊ नये, त्यांना शिक्षण बाहेरच्या देशात जाऊन नोकरी करू नये हे त्यांचे षडयंत्र आहे व येथील भारतातल्या लोकांनाच ते गुलामगिरी ठेवत आहेत व त्यांना भारतातल्या लोकांची गुलामगिरी करण्यासाठी हे त्यांचं षडयंत्र आहे. नमस्कार मित्रांनो, माझे मत या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर फक्त एकदा सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काल महायुतीची जी शिवाजी पार्कमध्ये सभा झाली त्या सभेला नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यानंतर राज ठाकरे, त्यानंतर देवेंद्र फडणवीस, अजितदादा व एकनाथ शिंदे, रामदास आठवले असे जे प्रमुख नेते होते महायुतीचे ते सर्व उपस्थित होते व त्या सभेमध्ये सर्वात आकर्षक जे भाषण होते ते म्हणजे नरेंद्र मोदी यांचे. ते या भाषणामध्ये काय काय सांगितले त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. त्यातलं सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की 370 कलम आम्ही हटवलं व ती हिंमत आम्ही दाखवली. तर ही 370 कलम म्हणजे जे काश्मीरचं जे पूर्ण स्वतंत्र त्यांचं जे राज्य होतं ते त्यांनी पूर्ण भारतात सामील करून दिलं असं त्यांचं मत आहे. की पूर्ण हे संविधान जे आहे ते आम्ही या 370 कलम काढल्यानंतर आम्ही पूर्ण एक संविधान पूर्ण भारतामध्ये लागू केले असे त्यांचे म्हणणे आहे. तर मित्रांनो, आपण जरा माहिती करून घेऊया हे 370 कलम व हे कोणाबद्दल होतं व त्याचा फायदा आता कोण घेत आहे, त्याचा फायदा कोणाला होत आहे. तर 370 कलम मित्रांनो, जे काश्मीरमध्ये त्यांची जमिनी खरेदी विक्री जी होत होती ती फक्त तिथल्या लोकललाच खरेदी विक्री करण्याची परवानगी होती. बाहेरच्या कुठल्याच राज्यातील व्यक्तीला तेथील जमिनी किंवा तेथील वस्तू कोणतीही खरेदी विक्री करता येत नव्हती. तेथील त्याचा कायदा होता 370चा. पण आता हा कायदा उठवल्यानंतर याचा फायदा नेमका कुणाला होतो आहे? कारण त्याचा फायदा होतो आहे अदानीला. कारण जे जम्मू काश्मीरमध्ये जे जमिनीमध्ये तिथं जे खोदकाम केल्यानंतर तिथे जे उत्पादन मिळत आहे ते लिथियमचा साठा सापडला आहे मित्रांनो. तर लिथियमचा साठा सापडल्यामुळे आता अदानीला तिथं जमिनी खरेदी करता येतात व त्यांनी खरेदी केली आहे जमीन. त्यासाठी नरेंद्र मोदीने त्यांचा एवढा आटापिटा होता की 370 कलम काढून अदानीला जमिनी खरेदी करून देण्यासाठी त्याने हे 370 कलम काढले आहे व याचा फायदा फक्त अदानीलाच होणार आहे, बाकी कोणत्याच नागरिकाला होणार नाही. कारण ते लिथियम त्यांनी ते साठा घेतल्यानंतर त्यांना लिथियमचा उपयोग कशासाठी होतो तर मोबाईलमध्ये किंवा इलेक्ट्रिकचे बॅटरी आता गाड्या तयार होत आहेत ते इलेक्ट्रिक गाड्यासाठी लिथियमचा वापर पुरेपूर होतो आहे. त्यामुळे त्यांना अदानीला ते 370 कलम काढून त्याला फायदा करून देण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं आहे व आता सांगत आहेत की आम्ही एक संविधान सगळं पूर्ण भारतामध्ये लागू केलं आहे. हे फक्त लागू केले असं सांगण्यासाठी आहे, फक्त फायदा त्यांना अदानीला करून द्यायचा होता म्हणून त्यांनी ते 370 कलम काढून दिले आहे. त्यानंतर दुसरे होते त्यांचा मुद्दा की 3 तलाक. 3 तलाकला आम्ही 3 तलाकमध्ये संसदेमध्ये तलाक दिला असं त्यांचे म्हणणे होते. तर मित्रांनो, 3 तलाक ही गोष्ट आपण जे मुस्लिमांचं जे कायदा होते त्यामध्ये हस्तक्षेप केल्यासारखं झाले आहे. त्यामुळे बरेच मुस्लिम त्या 3 तलाकबद्दल नाराज आहेत.
तर त्यांचा तिसरा मुद्दा होता की हे संविधान कोणच बदलू शकत नाहीत, स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जरी वरून आले तरी ते बदलू शकणार नाहीत. तर मित्रांनो, हे असे म्हणत आहेत, पण आरक्षण बदलणार नाही, आरक्षण संपवणार नाही हे तुम्ही म्हणताय. सर्वांना आरक्षण देत आहे असं तुम्ही सांगत आहे, पण आरक्षण कुठे मिळते? ते सरकारी नोकरी, सरकारी शाळा, हॉस्पिटल जे सेक्टर आहेत त्यामध्ये आरक्षण मिळते. पण हे तुम्ही काय केलं आहे नरेंद्र मोदींनी? हे सर्व सेक्टर त्यांनी अदानी आणि अंबानीला विकून टाकले आहे मित्रांनो. मग आरक्षण असून उपयोग काय त्याचा उपयोग कधी होतो? जर ते तुम्ही जर त्या अंमलात आणला, सरकार सेक्टर आहे तसं ठेवला, तर ते आरक्षण त्या लोकांना, सगळ्यांना, सामान्य लोकांना त्याचा आरक्षणाचा फायदा होणार. पण हे तुम्ही सेक्टरच विकला तर त्याचा उपयोग होणार काय कोणाला? तर आरक्षण राहणारच नाही. ते तुम्ही सेक्टर विकल्यामुळे त्या अदानी अंबानी तो प्रायव्हेट झालं, प्रायव्हेट ते स्वतः विकत घेतल्या, पगार देईल त्या पगारात लोकांना काम करण्यासाठी बांधील राहणार आहे. त्यामुळे तर आरक्षण राहणार आणि असणार याचा काय उपयोग होणार नाही. त्यामुळे हे त्यांनी बोलले आहेत की संविधान मी बदलणार नाही. तर त्यांनी इनडायरेक्टली संविधान बदलण्याला चालू केले आहे. ते फक्त सांगत आहेत आम्ही बदलणार नाही, पण त्यांनी आतल्या बाजूने त्यांनी संविधान बदलायला चालू केले आहे. हे आरक्षण त्यांनी हळूहळू संपूर्णच टाकले आहे सर्व जवळजवळ. व विद्यार्थ्यांना आता स्कॉलरशिपसुद्धा मिळत नाही. नंतर त्यांचा पाचवा मुद्दा होता की आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला. तर मित्रांनो, ज्यावेळेला पुलवामा हल्ला झाला त्यावेळेला आपले 40 जवान गाडीत बसून त्यांचा बॉम्बस्फोट करण्यात आला. किती निर्दयी प्रकारे त्यांचा खून झाला हे सर्व भारताने पाहिलं आहे. व आता ते म्हणत आहेत की आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला. पण तुम्ही सर्जिकल स्ट्राईक करण्याआधी तुम्ही एवढे RDX आपल्या भारतात पोचतात कसे? व तेही डायरेक्ट जवानावर हल्ला करू शकतात. तुमची काय सुरक्षा व्यवस्था काय करत होती त्यावेळेला? आणि तुम्ही म्हणताय की मी सर्जिकल स्ट्राईक केला किंवा हे केला, आम्ही भारतात मुंबईमध्ये बॉम्बस्फोट आता होत नाहीत. मग तुम्ही एवढा RDX भारतात पोचतात व तुम्ही म्हणताय की बॉम्बस्फोट होत नाही. मग हे काय भारतातलीच गोष्ट झाली ना आता ती. आता म्हणताय की तुम्ही मुंबईत बॉम्बस्फोट होत नाही, आजपर्यंत 10 वर्षात तुम्ही कधी ऐकलं आहे काय? पण हे बॉम्बस्फोट तुमच्या काळातच झाला आणि तोही जवानावर झाला. जो भारताचं संरक्षण करणारा आहे त्याच्यावरच तोच सुरक्षित नाही, तर ते भारतीय सर्वसामान्य लोक काय सुरक्षित राहणार आहेत ह्या तुमच्या नेतृत्वाने? तर ही वेळ सर्व लोकांनी समजून घेण्याची वेळ आहे. त्यानंतर मित्रांनो, त्यांनी एक मुद्दा सांगितला की आत्ताचे जे मेडिकल व इंजिनिअरिंग जे सिलेबस आहे तो ते मराठी मीडियममध्ये आणणार आहे असं ते सांगत आहेत. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जर सिलेबस जे आहे मराठीमध्ये जर आणले तर आपले सर्वसामान्य लोक व मध्यमवर्गीय लोक किंवा विद्यार्थी कधीच इंग्रजी शिकू शकणार नाहीत व ते भारताच्या बाहेर कधी जाऊ शकणार नाहीत. कारण भारताच्या बाहेर जायचं असेल तर तुम्हाला इंग्रजी यावं लागणार आहे, तरच तुम्हाला भारताबाहेर तुम्हाला जाण्याचा उपयोग होणार आहे. का तुम्हाला इंग्रजी जर बोलताच येत नसेल तर तुम्ही परदेशात काय जाणार आहे? म्हणूनच त्यांचं एक षडयंत्र आहे की ह्या भारतातील लोक फक्त सर्वसामान्य लोक जे आहेत ती फक्त भारतातच राहावी व यांची मात्र पोरं अदानी अंबानी किंवा अमित शहा असे जे मोठे मोठे नेते आहेत ते मात्र इंग्रजी त्यांच्या मुलांना इंग्रजी परदेशी शाळेत शिकवत आहेत व त्यांना परदेशात जाण्यास, व्यवहार करण्यात किंवा शाळा शिक्षण घेण्यास त्यांना मात्र परवानगी आहे. पण हे आपलं असं जे षडयंत्र करून मराठी मीडियम सगळं इंग्रजी मेडिकल व इंजिनिअरिंगचा सिलेबस जो आहे तो मराठीमध्ये आणून फक्त त्यांना भारतामध्येच मर्यादित ठेवण्याचं काम हे नरेंद्र मोदी करणार आहे. व त्यांना इंग्रजी येण्यास कधीच येणार नाही. जर तुम्ही जर सिलेबस मराठीमध्ये जर आणला तर फक्त ते मराठीच बोलू शकणार आहेत, इंग्रजी कधीच बोलू शकणार नाहीत. तर हे त्यांचं षडयंत्र आहे मित्रांनो. हे गोरगरीब जनतेने लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांचं षडयंत्र काय आहे की गोरगरीब विद्यार्थी परदेशात जाऊ नये, त्यांना शिक्षण बाहेरच्या देशात जाऊन नोकरी करू नये, हे त्यांचे षडयंत्र आहे. व येथील भारतातल्या लोकांनाच ते गुलामगिरी ठेवत आहेत व त्यांना भारतातल्या लोकांची गुलामगिरी करण्यासाठी हे त्यांचं षडयंत्र आहे. व ते भारतातल्या लोकांना फक्त रोजगार देणार असं घोषणा प्रत्येक इलेक्शनमध्ये सांगत आहेत. पण रोजगार तर कुणालाच अजून आज या विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याची फार मुश्किल आहे. या नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये त्यांनी कार्यकाळामध्ये सांगितलं होतं की आम्ही 2 करोडचा रोजगार दरवर्षी देणार आहोत. पण ही आत्ताची परिस्थिती बघितली तर त्यांना मुलांना रोजगार तर मिळतच नाही. आणि हे नुसतं भाषणं देत आहेत की आम्ही रोजगार देणार. कसला रोजगार देणार आहे तुम्ही? हे विद्यार्थी आता तुमच्या सरकारला कंटाळे आहेत. MPSC UPSCचे विद्यार्थी आहेत ते तुमच्या सरकारला कंटाळे आहेत व तुम्हाला हे योग्य तो जे आता जी नवीन पिढी तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल या निवडणुकीच्या माध्यमातून. तर सर्व जनतेने या सरकारचा विरोध करावा व त्यांना या सत्तेत येण्यास मज्जाव करावा. धन्यवाद.